विद्यार्थी मित्रांनो, खुश खबर. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा रिझल्ट बोर्डाने जाहीर करणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या सोबत दिलेल्या परिपत्रकानुसार दिलेल्या वेबसाईटवर जाऊन दुपारी 1 वाजता ऑनलाईन रिझल्ट काढून घ्या, की जेणेकरून आपला रिझल्ट काय आलेला आहे ही जी तुमच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेली होती की आपला रिझल्ट कसा लागेल, काय लागेल आपला निकाल, वर्षभराचं फळ आपलं काय राहील. तर यासाठी बोर्डाने उद्या दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट जाहीर करण्यात आहे. तर त्यासाठी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर ज्या काही मी 7-8 वेबसाईट टाकलेल्या आहे त्या वेबसाईट टाकून आपण आपला रिझल्ट काढून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपला रिझल्ट तुम्हाला माहिती पडेल. आणि यामधील कोणतीही वेबसाईट चालत नसेल तर लगेच दुसऱ्या वेबसाईटवर जायचं, कारण एकाच वेळेस काय होईल की सगळेजण रिझल्टच्या याच्यामध्ये असतील तर त्यावेळेस थोडं तांत्रिक बिघाड असू शकते. तर लगेच दुसरी वेबसाईट टाकून लगेच आपला रिझल्ट काढू शकता. यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या विद्यार्थी मित्रांनो. तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवरचा नंबर लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्ही प्रीलिस्टवरती किंवा बोर्डाचा फॉर्म भरताना जे आपल्या आईचं नाव टाकलेलं होतं तेच नाव आपल्या आईचं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे बोर्डच्या रिझल्ट काढते वेळेस. ठीक आहे, तरच तुमचा रिझल्ट निघू शकतो, नाहीतर पुन्हा एरर म्हणून येऊ शकते. म्हणून या 2 गोष्टी कंपल्सरी लक्षात ठेवा, की जेणेकरून तुमच्याकडे असणारं हॉल तिकीट, त्यावर आलेला सीट नंबर आणि सोबत आपल्या आईचं नाव काय आहे हॉल तिकीटवरती तेच पाहून त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. सर्वांना या रिझल्टसाठी बेस्ट ऑफ लक. पण ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या मार्काविषयी थोडं डाऊटफुल असेल किंवा साशंक असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने पुन्हा एक सूचना तयार केलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क मिळाले नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी रिझल्ट लागल्यापासून 5 दिवसाच्या आतमध्ये छायाप्रत आपल्याला बोर्डाकडून मागवता येते. त्या संदर्भात जर तुम्हाला काही व्हिडिओ लागत असेल तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा बोर्डाने आलेल्या परिपत्रकानुसार त्या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट सेंड करेल, की जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस करावं लागेल बोर्डामध्ये. तर जेणेकरून तुमची जी उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत आपल्याला घरी पाहायला मिळू शकेल. ठीक आहे, पण तत्पूर्वी उद्या तुमचा रिझल्ट सर्वांनी शांत मनाने आपला 10व्या वर्गाचा रिझल्ट काढून घ्यायचा, आणि जेणेकरून तुम्हाला आलेलं जे यश आहे तेही तुमच्या स्वकष्टाचं राहील. कारण की यावर्षीची परीक्षा ही अतिशय स्ट्रिक्टमध्ये झालेली होती. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरून जाऊ नका. आपल्याला जर कमी मार्क्स मिळाले असेल तरी देखील ते आनंदाने स्वीकारा, कारण ही तुमच्या मेहनतीचे मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही केलेल्या वर्षभराची मेहनत आहे. त्यामुळे कोणीही त्यामध्ये नाराज होऊ नका की आपल्याला कमीच आले, जास्त मिळाले तर खूप आनंद व्यक्त करत बसायचं नाही. तर जे आपल्याला आलेले गुण आहेत त्यामध्ये आपण समाधानी राहा, आणि पुढील वर्षासाठी म्हणजे पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा, की जेणेकरून तुम्ही आपलं करिअर, आपलं जे काही भवितव्य घडवायचं असेल तर त्या मार्गाने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. तर त्यासाठी उद्या जो ऑनलाईन रिझल्ट तुमचा निघणार आहे तो ऑनलाईन रिझल्ट सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्या. जे विद्यार्थी 10वीमध्ये परीक्षा दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली होती की आपला रिझल्ट कधी येईल, जसं की आत्ता 12वीचा रिझल्ट 2 तारखेला आलेला होता, 2 तारखेनंतर आपला 10वीचा रिझल्ट कधी येईल आता, अशी जी त्या विद्यार्थ्यांना चिंता लागलेली होती त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ स्पेशली तयार करण्यात आलेला आहे, की त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत आपले सर्व रिझल्ट चेक करून घ्यायचे, की जेणेकरून ती आपली जी प्रोसेस आहे सांगितल्यानुसार त्यानुसार ती प्रोसेस तुम्ही फॉलोअप करा, की जेणेकरून तुमचा आनंदही द्विगुणित होईल. आणि माझ्याकडून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक, की तुम्ही पुढील वर्षामध्ये प्रवेश निश्चितच तुमचा होईल, कारण सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त मार्कांनी पास व्हावे हीच माझी अपेक्षा राहील. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आले असतील किंवा जे विद्यार्थी फेल झाले असेल तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही. पुन्हा आणखी जोमाने प्रयत्न करा, की पुढील आपल्या वर्षामध्ये किंवा जून जुलैमध्ये जी एक्झाम होते, पूर्वनी परीक्षा आपण त्याला म्हणतो, त्या परीक्षेसाठी तुम्ही पुन्हा आणखी काय करा, कसून अभ्यास करा, की जेणेकरून तुमचं वर्षसुद्धा वाया जाणार नाही. जे विद्यार्थी जून जुलैच्या एक्झामला बसेल, आता जर नापास झाले असतील तर जून जुलैचा फॉर्म तुम्हाला भरता येतो, आणि जून जुलैचा रिझल्ट जो आहे तो लगेचच ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत येऊन जातो. त्यामुळे तुमचं वर्ष वाया जात नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्ही दडपण घ्यायचं नाही, का रे आपला मित्र पास झाला, आपण नापास झालो, आपलं वर्ष वाया जाईल, तर असा विचार बिलकुल मनामध्ये आणू नका.
कारण तुमचं वर्ष वाया जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा प्रवेश यावर्षी निश्चितच 11वीमध्ये होईल जर तुम्ही जून जुलैची एक्झाम जर चांगल्या प्रकारे दिली तर. हे कोणासाठी सांगितलेलं आहे? जे विद्यार्थी नापास होतील त्यांच्यासाठी ही सूचना होती. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही का बा आपल्याला मार्क मिळत नाही, आपल्याला कमी मार्क्स आलेले आहेत, आपण नापास झालेलो आहोत. कमी मार्क्सवाल्यांनी गुणपडताळणीचा फॉर्म भरायचा, म्हणजेच व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, जे बोर्डाने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जे निकाल लागल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा प्रोसेस करायचा असते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही या प्रोसेसकडे लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स आले असे वाटत असेल त्यांनी कोणता फॉर्म भरायचा आहे? व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी नापास झाले असतील किंवा फेल आलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही आहे. तर त्यांनी पुन्हा जून किंवा जुलैमध्ये म्हणजे सप्लिमेंटरी एक्झामचा फॉर्म भरायचा. आणि सप्लिमेंटरी एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर ती एक्झाम लगेचच 1 महिन्यामध्ये होत असते आणि त्याचा रिझल्टसुद्धा लवकर येत असतो. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाही. तर पूर्णतः जोमाने अभ्यासाला लागायचं की जेणेकरून तुमचं वर्ष वाया जाणार नाही. आलं लक्षात की नाही बाबा आपलं वर्ष वाया गेलेलं आहे, आपण मागे पडलेलं आहे, असा विचार बिलकुल मनामध्ये आणायचा नाही. तर उद्याच्या निकालासाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, जे 10वीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांना माझ्या समीक्षा कोचिंग क्लासेसकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी भरघोस यश घ्या, छान यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि छानपैकी गुण घेऊन उत्तरामध्ये खूप सारी भरभराट तुमच्या लाईफमध्ये येवो हीच एक सदिच्छा व्यक्त करते आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.